केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। दुपारी 3 वाजता दिल्लीत महत्त्वाची अशी पत्रकार परिषद होणार आहे। आगामी निवडणुकांसंबंधी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्याचबरोबर SIR आणि राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना उत्तर देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुण्याच्या पाषाण परिसरात अण्णा हजारेंविरोधात बॅनरबाजी करण्यात आली। हजारे यांना बॅनरमधून चक्क पुणेरी टोमणे मारण्यात आले। देशात मतांची चोरी होते, अण्णा आता तरी उठा। त्याचबरोबर कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता। तुम्ही आपल्या देशासाठी तरी उठा असा आशय या बॅनरवर पाहायला मिळतोय। अण्णा तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा असा सवाल सुद्धा या बॅनरमधून करण्यात आलाय। पाषाण भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी हे बॅनर लावले। तर ज्यांनी बॅनर लावले त्या समीर उत्तरकर यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। सर, तुमचं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। तुम्ही हे बॅनर कधी लावलं आणि काय त्याच्या मागचा उद्देश आहे? हा बॅनर आम्ही परवा दिवशी रात्री लावलेला आहे। या मागचा एकच उद्देश आहे। खरं तर या बॅनर मार्फत आम्ही अण्णांना साथ घालतो की अण्णा तुम्ही ज्या प्रकारे 2011-12ला देशाचं नेतृत्व केलं, देशात जे आंदोलन आणि मोठा लढा उभा केला तसाच काहीसा लढा आपण आताही उभा राहावा आणि देशाचं नेतृत्व करावं। आणि विशेष म्हणजे की आत्ता एवढ्या गोष्टी करतायत पण अण्णा त्या गोष्टीवरती साधं भाष्य करत नाही आहे। म्हणजे देशात भ्रष्टाचार तर काही कमी झालेला नाही, उलट त्याच्यात काही प्रमाणात वाढ झालेली। अनेक प्रश्न आहेत, त्याच्यात वोट चोरीचा मुद्दा आहे आणि हे धडधडीत कळतंय। आता काल परवाच सुप्रीम कोर्टाने हरियाणामधल्या एका निवडणुकीच्या ह्याच्यावर परत पुन्हा मतमोजणी घेतली तर त्या ठिकाणी पराभूत उमेदवार विजयी झाला। म्हणजे हे एवढी तफावत कशी काय होऊ शकते? एखाद दुसरा इन्सिडेंट आपण समजू शकतो, पण त्याच्यानंतर हरियाणाचा जो विषय आहे, त्याच्यानंतर चंडीगडच्या मेयरच्या इलेक्शनचा जो विषय आहे, त्यामध्ये पण या गोष्टी घडल्या गेलेल्या आहेत। तर मग असं वारंवार होत असेल तर जनसामान्याचा अधिकार कुठे गेला? जनसामान्याचा अधिकार कुठेतरी दाबला जातोय, आवाज दाबला जातोय आणि कुठेतरी हुकुमशाहीला आपल्या देशात सुरुवात होती। तर ही हुकुमशाही जर फेकून टाकायची असेल तर अण्णांनी ज्या प्रकारे 2011-12ला भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केलं होतं त्याच प्रकारचं कुठेतरी आंदोलनाची आज गरज पुन्हा आपल्या देशाला आहे असं मला वाटतं। आणि त्यामुळेच या बॅनरच्या माध्यमातून अण्णांना आम्ही साथ घालतोय। दुसरी गोष्ट म्हणजे अण्णांनी कुठल्याच प्रकारचं रिॲक्शन दिलेलं नाही आहे। या 14 वर्षामध्ये अण्णा 2014 पासून अण्णा कुठल्याच बाबतीत रिॲक्ट नाही झालेले। जेव्हा ते रिॲक्ट होतात ते तर फार वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतात। आता या गोष्टींवरती, या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती अण्णांनी भाष्य केलं पाहिजे, एवढीच ही माफक अपेक्षा आहे या गोष्टीमधनं। हे जे पुणेकर आहेत त्यांनी एक आव्हान केलेलं आहे, कारण त्यांनी जो आवाज उठवला आहे ज्याच्या विरोधात आवाज उठवला आहे त्याच्यासाठी आता अण्णांनी आवाज उठवणं खूप जास्त गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे। आणि थोड्याच दिवसात ते त्यांना पत्र देखील लिहितील आणि या सगळ्याचं तुम्ही आवाज का नाही उठवला आहे हा देखील तिथे त्यांनी सवाल करणार आहेत असं देखील सांगितलेलं आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।